Hello dear students, this is Swati Patil. I would like to welcome all of you on behalf of SPM Polytechnic Kumte. In this second video of your bridge course, today we are going to learn more about objects. My dear students, in last video we have discussed about SVO pattern of English grammar and now we are going to learn more about objects. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण SVO पॅटर्नबद्दल स्टडी केलेला आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ऑब्जेक्ट्स आणि त्याचे टाईप्स आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकायचे आहेत की ज्याची सुरुवात आपण या व्हिडिओमध्ये करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय काय पॉईंट्स आपल्याला स्टडी करायचे आहेत बघा. व्हॉट इज ॲन ऑब्जेक्ट, व्हॉट इज अ डायरेक्ट ऑब्जेक्ट, व्हॉट इज ॲन इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, व्हॉट इज ॲन ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन, हाऊ टू फाइंड them in a sentence. These things today we are going to learn. So let's start with the first. What is the object? Already we have discussed it, but now we are going to understand what is the definition of the object. आपण अजून एकदा स्टडी करूया, रिपीट करूया. ऑब्जेक्ट म्हणजे नक्की काय? An object is a noun or pronoun that is governed by a verb or preposition. की ज्याचा पूर्णपणे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे की जे नाउन प्रोनाउन असू शकतं की ज्याचा परिणाम झालेला आहे क्रियापदाचा ज्याच्यावरती असं आपण म्हणू शकतो. मराठीमध्ये आपण त्याला कर्म असं म्हणतो. मग जर सब्जेक्ट डुअर ऑफ द ॲक्शन असेल तर ऑब्जेक्ट काय असू शकतं? रिसिविंग ऑफ द ॲक्शन असू शकतं. वी हॅव अ टाईप्स ऑफ ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्टचे आपल्याला टाईप्स बघायला मिळतील. फर्स्ट आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट, सेकंड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, थर्ड object of preposition. Now let's start with the first, that is direct object. What is a direct object then? A direct object is something, somebody that receives an action directly. It directly receives the action of the verb. म्हणजेच त्याचा डायरेक्टली परिणाम झालेला आपल्याला दिसतो. वाक्यामध्ये जी काही क्रिया आहे की ज्याला आपण वर्ब असं म्हणतो की ज्याला सोल असं म्हणतो आपण क्रिया वाक्याचं, तर त्या क्रियेचा डायरेक्ट परिणाम आपल्याला ज्याच्यावरती झालेला दिसेल त्याला आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणता येईल. नाव वी आर गोइंग टू अंडरस्टँड सम एक्झाम्पल. एक्झाम्पल बघितले की तुमच्या अजून छान लक्षात येईल की नक्की कशाला डायरेक्ट ऑब्जेक्ट मानायचं. मनीषा लव्ज महाराष्ट्रीयन फूड. व्हॉट शी लव्ज, तिला काय आवडतं एक्झॅक्टली, खूप तिला प्रचंड काय आवडतं तर महाराष्ट्रीयन फूड आवडतं. मीन्स इफ वी कॅन आस्क अ क्वेश्चन टू द वर्ब, जर आपण या ठिकाणी क्रियापदाला प्रश्न विचारला की नक्की काय आवडतं मनीषाला तर उत्तर काय येईल? महाराष्ट्रीयन फूड. मीन्स द महाराष्ट्रीयन फूड इज द डायरेक्ट ऑब्जेक्ट. मग या तुमच्या दिलेल्या वाक्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट काय असेल? महाराष्ट्रीयन फूड. सो आपण असं म्हणू शकतो की दिलेल्या क्रियापदाला वर्बला प्रश्न विचारला की काय, कुठं, कुणाला, असे प्रकार प्रश्न तुम्ही विचारलेत जे तुम्हाला उत्तर मिळेल ते म्हणजे तुमचं डायरेक्ट ऑब्जेक्ट असू शकतं. He can break your face. Your face is the direct object in this sentence, right? Ask the question to break. What he can break? Your face. Madhav plays the guitar. Here in this sentence, the guitar is the direct object. Plays is the main verb. Then ask the question to verb. प्लेजला जर प्रश्न विचारला की माधवला काय प्ले करायला आवडतं तर गिटार प्ले करायला आवडतं. म्हणजेच द गिटार काय झालं या वाक्यामधलं डायरेक्ट ऑब्जेक्ट झालं. आय थिंक तुम्हाला समजत असेल नक्कीच डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय. नेक्स्ट पॉईंट इज हाऊ टू फाइंड डायरेक्ट ऑब्जेक्ट. आस्क द क्वेश्चन व्हॉट ऑर होम टू द वर्ब. द आन्सर विल बी युअर डायरेक्ट ऑब्जेक्ट. दिलेल्या क्रियापदाला वर्बला प्रश्न विचारा व्हॉट किंवा होम आणि मग तुम्हाला जे उत्तर भेटेल ते तुमचं काय असू शकतं? डायरेक्ट ऑब्जेक्ट असू शकतं. यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जो आपल्याला स्टडी करायचा आहे बघा. डायरेक्ट ऑब्जेक्ट जनरली अ थिंग बट इट कॅन बी अ पर्सन टू. बहुतेक वेळा थिंग एखादी वस्तू तुम्हाला ऑब्जेक्ट दिसेल पण एखाद्या वेळेस पर्सन पण असू शकतं, म्हणजे नाउन किंवा प्रोनाउन पण असू शकतं. Yesterday a man killed Mr. Seri. Now see, in this sentence Mr. Seri is the name of person, right? So Mr. Seri is a person म्हणजे नाउन आहे, एका व्यक्तीचं नाव आहे. म्हणजे yesterday a man killed whom
कुणाला मारलं त्यांनी तर मिस्टर सेरीला. सो मिस्टर सेरी काय आहे या वाक्यामध्ये? डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. म्हणजे जरी नाव असलं तरीही ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असू शकतं. नेक्स्ट एक्झाम्पल, यस एव्हरीबडी लव्स कबीर. एव्हरीबडी लव्स होम. सगळ्यांचं कुणावरती जास्त प्रेम आहे? कबीरवरती. मीन्स कबीर हे काय आहे? एका व्यक्तीचं नाव आहे, एका मुलाचं नाव आहे. आपण जर दिलेल्या वाक्यातल्या क्रियापदाला, क्रियापद कोणतं आहे? लव्ज. लव्जला टू हुम एव्हरीबडी लव्ज असा जर प्रश्न विचारला आपण तर उत्तर काय येईल? कबीर. सो कबीर काय आहे या वाक्यामध्ये? डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, की जे काय आहे? एका व्यक्तीचं नाव आहे. राईट. होप यू हॅव अंडरस्टूड दिस मच. नक्कीच तुम्हाला आत्तापर्यंत आपण पाहिलेला डायरेक्ट ऑब्जेक्टचा भाग समजला असावा. वी आर गोइंग टू फॉरवर्ड विथ द नेक्स्ट पॉइंट, that is indirect object. See the definition. An indirect object is the person that receives the direct object. It is somebody whom the action is done to or for. Means indirect object काय आहे? that receives the direct object, की ज्याच्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट असलं पाहिजे मगच तुम्हाला तुमचं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट भेटेल, अदरवाईज नाही. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तरच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आपण शोधू शकतो. असं एखादं वाक्य नाही की जिथे डायरेक्ट ऑब्जेक्ट नाही आहे पण इनडायरेक्ट आहे, असं होणार नाही. एक्झाम्पल दिल्यावर तुम्हाला नक्कीच समजेल. यू मस्ट हॅव अ डायरेक्ट ऑब्जेक्ट इन युअर सेंटेन्स इन ऑर्डर टू हॅव अ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. दिलेल्या वाक्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला काय होईल? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधता येईल. द फर्स्ट एक्झाम्पल इज रोहन एक्सप्लेन मी द क्वेश्चन. ओके, नाव इन दिस सेंटेन्स व्हॉट इज द डायरेक्ट ऑब्जेक्ट? ट्राय टू फाइंड आउट द डायरेक्ट ऑब्जेक्ट फर्स्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट शोधायचा प्रयत्न करा. रोहन एक्सप्लेन मी द क्वेश्चन. व्हॉट रोहन एक्सप्लेन टू मी? रोहनने मला काय एक्सप्लेन केलंय? क्वेश्चन. सो क्वेश्चन काय आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. रोहनने कुणाला एक्सप्लेन केलंय? क्वेश्चन मला, टू मी, मीन्स द मी इज इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. सी, या दिलेल्या वाक्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कुठेतरी लपलंय असं आपण म्हणू शकतो आणि तेच आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे जर तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्ट शोधू शकलात तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट तुम्हाला अगदी सहजरित्या सापडेल. नेक्स्ट इज आय लँडेड अबी $5 million. आय लँडेड अबी $5 million मीन्स मी $5 million अभिला दिले. $5 million काय आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. काय दिलं नक्की? तर $5 million. कुणाला दिले? अभिला. मग अभि काय झालं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झाला. राईट. नेक्स्ट एक्झाम्पल, आय गेव हिज टीचर अॅन ॲपल. मी त्याच्या टीचरला ॲपल दिले. काय दिलं? ॲपल. ॲपल काय आहे मग? डायरेक्ट ऑब्जेक्ट. टू हुम, कुणाला दिले ते? हिज टीचर. टीचर काय आहे मग? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. होप यू आर गेटिंग ऑल द पॉईंट्स. सगळे पॉईंट्स तुम्हाला समजत असतील नक्कीच अशी आशा व्यक्त करते. ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. द नेक्स्ट पॉईंट इज ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. तुमच्या ऑब्जेक्टमधला, टाईप्समधला हा थर्ड पार्ट आहे असं आपण म्हणू शकतो. तिसरा प्रकार आपण बघतोय ऑब्जेक्टचा. काय डेफिनेशन आहे बघा. अन ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन इज अ नाउन और प्रोनाउन दॅट कम्स आफ्टर अ प्रिपोजिशन. मीन्स बघा, दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला प्रिपोजिशन शोधायचं आहे आणि प्रिपोजिशन म्हणजे आपण मराठीमध्ये ज्याला शब्दयोगी अवयव असं म्हणतो, तर त्याच्याही पेक्षा तुम्हाला प्रिपोजिशन जास्त चांगलं लक्षात असावं. इंग्लिशमधले सगळे प्रिपोजिशन की जे आपण म्हणू शकतो, ऑन, ऑफ, इन, इनटू, ऑन, ऑन टू, इनसाइड, आउटसाइड, आउट, अबाउट, विथ, विदिन, विदाउट, असे बहुतेक बरेचसे प्रिपोजिशन आपल्याला दिसतात. तर हे सगळे प्रिपोजिशन जे आहेत, वाक्यामधलं प्रिपोजिशन आपल्याला ओळखायचं आहे आणि प्रिपोजिशनचा समोरचा पार्ट, राहिलेला पार्ट म्हणजे तुमचं काय असेल? ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन असू शकतं. म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन ओळखण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल यू शुड हॅव टू फाइंड अ प्रिपोजिशन. दिलेल्या वाक्यामध्ये प्रिपोजिशन शोधा. राहिलेला भाग म्हणजे काय असेल? तुमचं ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन असेल. सी द एक्झाम्पल्स. द बुक इज ऑन द टेबल. ओके, नाव इन दिस एक्झाम्पल व्हॉट इज अ प्रिपोजिशन? प्रिपोजिशन कोणता आहे याच्यामध्ये? ऑन. तर मग राहिलेला भाग कुठला? आफ्टर ऑन जो काही राहिलेला पार्ट आहे तो म्हणजे द टेबल. मीन्स द टेबल इज ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. ओके. आय एम थिंकिंग अबाउट दॅट मूवी.
in this example, about is the preposition. So that movie is the object of preposition, right? I don't believe in your philosophies. Your philosophies in this particular sentence, in is preposition, and the next part is your philosophies. So your philosophies is the object of preposition. Thank you so much. I hope you have understood this much. We are going to continue with the next interesting point in the next video. Thank you.